हाय फ्रेंड्स, चला आपण आता हे गोकुर्णीच्या बिया टाकल्या होत्या. तर निळ्या गोकुर्णीच्या फुलाच्या बिया, पांढऱ्या फुलाच्या बिया असे घातलेल्या आहेत. एक साथच टाकलेल्या आहेत त्या बिया. तर बघा किती छान मस्त रोप आले. तरी 8-10 दिवस झाले त्यांना बी टाकून. तर कुंडी तर छोटीच झाली त्याला, पण म्हटलं असू दे, आलं तर आलं, त्याच्यामुळे तसे टाकलेले आहे. आता ही इथं तुळस छाटून टाकली मी पूर्ण, तिला कट केली आजूबाजूला. मग तिला आता अशी पानं फुटलेत. हे बघा किती सुंदर पानं फुटलेत ना, मस्त. आणि हा आहे मनी प्लॅन्ट. बघा मनी प्लॅन्टचं झाड म्हणजे ते पूर्ण खराब झालं होतं, पण त्याचं परत फुटलं. ते मला वाटत होतं ते आता जगणार नाही, पण तरी ते बघा एवढं मोठं झालेलं आहे. इतकं छान झालेलं आहे बघा. आणि मी हे बेलाच्या बिया टाकलेल्या होत्या. ते बेलाचं हे असतं ना, बेलफळ असतं, त्यातनं त्या बिया निघालेल्या. मग त्या मला एका जणांनी दिल्या होत्या 4-5 बिया. तर मग मी त्या बिया 5 बिया टाकलेल्या आहेत. त्यातनं हे 1, 2, 3 आणि ते तिकडे ते एक लांब लांब दिसतंय ना, ते पण बेलाचंच रोप आहे म्हणजे. आणि हे इकडे एक बी आहे बघा, वरनं दिसेल तुम्हाला ही. आणि तिकडे एक 5 बिया आलेल्या आहेत पूर्ण. पण त्या ताई म्हटल्या 4-5 बिया टाकल्या की त्यातनं एक येते किंवा येत नाही, बाकीचे मरतात किंवा काय होतं, त्याच्यामुळे 5 बिया टाकलेल्या होत्या. त्यातनं 2-3 आलेल्या आहेत. आता ते मोठे होईपर्यंत त्यातनं कोणती बी येते, सगळ्या झाल्या तर ठीक, नाहीतर मग एक जरी आलं तरी आपल्याला होईल. आणि 2-3 रोपं झाले मोठे तर 1-2 जणांना देता येईल आपल्याला रोप कुंडीत लावायला. कारण त्यांच्या इथंही रोप दिलं तर त्यांच्या इथंही बेलाचं झाड होईल. मग तेही बेलाच्या झाडाखाली दिवे लावू शकतात. महादेवासाठी खूप चांगलं असतं ना, महादेवाचं जे करतात त्यांना आपण ते रोप देऊ मोठं झाल्यावर. मग ते बेलपत्राच्या झाडाखाली छान मस्त दिवा लावतील. आणि आपण एक जरी झाड मोठं केलं तरी तेही सारखंच आहे, आणि 2 जरी केले तरी तेही सारखेच आहे. त्यामुळे अजून 1-2 जणांना रोप देऊन आपण त्यांच्या कुंडीत लावायला, त्यांच्याही घरी बेलपत्राचं झाड होऊन जाईल. बरोबर की नाही? हे बघा तुळसला किती छान पानं फुटले. दिसलं का तुम्हाला तुळसला पानं कशी फुटलेत? हे बघा, तिला छाटलेली होती ना, तर बघा किती मस्त छान तुळसला पानं फुटत आहे. आता ही माती थोडी कोरून टाकावी लागेल. एखादी चमची घेऊन छान मस्त माती उकरून टाकावी लागेल थोडी. आणि जास्त झाडं लावायला जास्त जागा नाही, कारण गॅलरीत खूप अडचण केली की मग जास्त हे होऊन जातं. त्याच्यामुळे हे 3च कुंड्या ठेवलंय मी. या गोकुर्णीच्या झाडाची कुंडी, ही तुळस, आणि परत हे मनी प्लॅन्ट, आणि त्याच्यामध्ये आता बेलाचे झाड बिया घातलेल्या आहेत. आता त्याच्यात ते बेलाचं झाड उगवलेलंच आहे, पण त्याला अजून एवढं हे नाही आहे, बारीकच आहे.
त्याला मोठं व्हायला वेळ लागेल. तुमच्या इथं